देशाचे पंतप्रधान ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भाजपचे अनेक नेते, राज्यपाल असे असंख्य नेते यंदा नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेत आहेत। आता विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या काळाराम मंदिरात येत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काळाराम मंदिराचे महंत सुधीर पुजारी आहेत। महंत, काय सांगाल? आपल्याकडे देशाचे पंतप्रधान आले, त्यांच्यासाठी तुम्ही पूजा घातली, ते देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, राज ठाकरे आले, उद्धव ठाकरे आले, आता उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत। आज आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे साहेब, त्याचप्रमाणे तटकरेजी, छगन भुजबळ साहेब आणि अन्य सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आज या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। त्यांच्या यात्रेचाही आरंभ आज नाशिकमधनं होतोय आणि प्रभू रामचंद्रांची कृपा राहावी म्हणून त्यांनी या ठिकाणी संकल्पपूजन आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। त्यांच्या हातून सर्व एकादशीचे जे संकल्प आहेत त्यांना विजय प्राप्त व्हावा म्हणून आज आपण या ठिकाणी करीत आहोत। नेमकी कुठली पूजा जी आहे ती अजित पवारांसाठी आपण घालणार आहात, काय सांगाल? नाही, प्रधान संकल्प करून दादांच्या नावे दर एकादशीला या ठिकाणी अभिषेक त्यांच्या पवार कुटुंबियांच्या वतीने आम्ही संपन्न करणार आहोत। ही मुख्य पूजा आहे। नक्कीच ते या ठिकाणून रामाचं दर्शन घेऊन आपल्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची तयारी जरी करणार असले असं राजकीय वर्तुळात म्हटलं तरी आपला नेमका आशीर्वाद कुणाला असणार आहे? नाही, आमचं तर कार्य आहे प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी पक्षीय मतभेद कुठलाही नाही। येणारे जे श्रद्धेने येणारे जे काही भाविक किंवा राजकीय पुढारी असतील त्यांचं निवेदन आम्ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवतो आणि प्रभू रामचंद्रांना जे मंजूर असेल, ज्यांची कृपा ज्यांच्यावर होईल त्यांना विजय प्राप्त होईल। मी असं स्पेसिफिक कोणाचंही या ठिकाणी सांगू शकतो। मात्र आपल्याला असं काही अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून किंवा स्वतः अजित पवारांकडून असं काही सांगण्यात आलं विजयप्राप्तीसाठी म्हणून? निश्चितच त्याच्याकरताच आपण हा आजचं संकल्पपूजन आहे। नक्कीच आपल्यासोबत होते काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी आणि त्यांनी सांगितलं की विजय संकल्प जो आहे ती पूजा या ठिकाणी केली जाणार आहे आणि अजितदादा थोड्याच वेळात नाशिकच्या या काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।